नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जीनियस अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स क्वेश्चन पेपर जो आहे 2025चा, तर तो क्वेश्चन पेपर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. येणाऱ्या कंबाईनसाठी जे काही ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल किंवा सरळ सेवा असतील, आता बऱ्याचशा सरळ सेवा ह्या MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल, कारण येणाऱ्या सरळ सेवा जे MPSC कडून घेतल्या जाणार आहेत त्यासाठी देखील जो काही प्रश्नांचा दर्जा आहे तो ह्याच पद्धतीचा किंवा याच लेवलचा असणार आहे. त्यामुळं जे काही कंबाईनच्या ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असतील याचे क्वेश्चन पेपर येणाऱ्या परीक्षांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. तर ते सर्वच आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सध्या चालू व्हिडिओमध्ये आपण 4 जानेवारी 2026ला जो काही पेपर झाला होता 2025ची जी काही ग्रुप बी होती, तर त्याचा पेपर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर यामध्ये आपण संपूर्ण 100 प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत जोडलेले राहा. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक सांगणं आहे की याच्यामध्ये जे काही मी आन्सर सांगत आहे ते आयोगाच्या अंतिम उत्तर तालिका, जी काही आयोगाची फायनल आन्सर की आहे, तर त्याचनुसार मी सांगत आहे. याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन असे डाऊटफुल आहेत की हे उत्तर नसलं पाहिजे होतं. आता आपण इतिहासाच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न जर बघितला तर त्यामध्ये दिसून येणार आहे आपल्याला की पण आयोगानं जे काही अंतिम उत्तर दिलेले आहेत किंवा फायनल आन्सर की दिलेली आहे त्यानुसारच आपण हे व्हिडिओमधील जे काही आन्सर आहे तर ते बघणार आहोत. तर सर्वात पहिले बघू आपण इतिहासाचे 10 प्रश्न आहेत सुरुवातीला. आता जसं सांगितलं की हे फायनल आन्सर कीनुसार आहेत, तर बघा हा प्रश्न बघितला तर प्रश्न क्रमांक 1 काय सांगत आहे, तर ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत डॅश डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. आता बरेचसे तुम्ही जे काही रेफरन्स बुक बघितले तर त्याच्यामुळे तुम्हाला लोकमान्य टिळक हे उत्तर दिसून येईल, किंवा तुम्ही इतर ठिकाणी जरी बघितलं तरी म्हणजे नेटवर जरी बघितलं तरी तुम्हाला लोकमान्य टिळक हे त्याचं उत्तर दिसून येईल. पण आयोगानं याचं उत्तर देताना पर्याय क्रमांक 3 शिवरामपंत परांजपे हे उत्तर दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जे काय आपले लोकमान्य टिळक होते यांनी काही लिखाण केलं होतं बघा. तर त्या लिखाणाबाबत देखील या ठिकाणी तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला मिळून जाईल की काय जे काय 1908ला जो काय हा मुझफ्फरपूर खटला झाला होता, तर लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रातून लिहिलं होतं की हे काय तर एक देशाचे दुर्दैव आणि हे उपाय शाश्वत नाहीत, या पद्धतीचे 2 लेख त्यांनी काय आपल्या केसरीमधून लिहिले होते. तर या लिखाणाबाबत त्यांना काय केलं होतं, तर 6 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि देशद्रोहाचा खटला देखील त्यांच्या विरोधात भरला होता. तर त्यानुसार जर बघितलं आपण तर योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं, तर लोकमान्य टिळक पाहिजे होतं. पण आयोगानं देताना याचं उत्तर काय शिवरामपंत परांजपे हेच दिलेलं आहे. आणि आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेमध्ये हे उत्तर आहे, त्यामुळे आपल्याला ते कन्सिडर करावं, म्हणजे बरोबरच आहे हे कन्सिडर करूनच आपल्याला चालावं लागणार आहे. शिवरामपंत परांजपे. तुम्ही देखील आयोगाची जी काय अंतिम उत्तर तालिका आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता शिवरामपंत परांजपे. तर प्रश्न क्रमांक 1चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. याच्यामध्ये 124A जो काही कलम आहे IPSCचा, तर तो देखील न्यूजमध्ये होता देशद्रोहासंबंधित. तर याच्यावर आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे या कलमावरती. तर देशाचे दुर्दैव आणि हे उपाय पुरेसे नाही, अशा पद्धतीचं लेख लोकमान्य टिळक यांनी लिहिले होते. याच्यामध्येच आता काय होणार आहे, समोर जाऊन कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भले त्यांनी हे शिवरामपंत परांजपे उत्तर दिलं, पण याच्यामध्ये लोकमान्य टिळक यांनी जे काही लेख लिहिले त्या लेखाचे नावं देखील ते समोर जाऊन विचारू शकतात की मुझफ्फरपूर बॉम्ब खटला झाला तर त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांनी जे 2 लेख लिहिले त्या लेखांचे नाव काय होते, तर ते काय होते, तर देशाचे दुर्दैव आणि हे उपाय पुरेसे नाहीत, अशा पद्धतीचे लेख त्यांनी केसरीमध्ये लिहिले होते. नंतर पुढचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 2. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. तर हा PYQ आहे बघा, हा देखील आयोगानं खूप वेळा विचारून झालेला आहे. तर प्रार्थना समाजाच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्या नोट्समध्ये देखील ते कव्हर केलं होतं बघा. आपण त्या अगोदर आपण आपल्या नोट्सचा कंटेंट बघून घेऊयात. प्रार्थना समाज, आता हे कसं आहे तुमच्या नोट्समध्ये तुम्ही 100% याला इन्क्लूड केलंच पाहिजे. आता बघा, प्रार्थना समाज जो आहे तर याची स्थापना कधी, तर 1867 रोजी 31 मार्च 1867. तुमच्या नोट्समध्ये 100% हा पॉईंट असला पाहिजे, म्हणजे असलाच पाहिजे. 1867ला त्याची स्थापना झाली. त्यानंतर काय केलं, तर दादोबा स्थापनेमध्ये कोण होतं, बऱ्याचदा हाही प्रश्न विचारला जातोच. त्यांच्या स्थापनेमध्ये कोण होतं, तर दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी मिळून ही संघटना स्थापन केली होती. आणि दादोबाचे बंधू जे आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे याचे संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.
त्यानंतर काय केलं तर न्यायमूर्ती चांदावरकर, न्यायमूर्ती रानडे आणि राघव भांडारकर नंतर वामन आबाजी मोडक इत्यादी त्यात सहभागी झाले होते. या समाजामार्फत एक वृत्तपत्र किंवा एक त्यांचं प्रसिद्धीसाठी एक पत्रक चालवलं जायचं, सुबोध पत्रिका नावानं. ती देखील त्यांनी सुरू केली होती, सुबोध पत्रिका. हा देखील प्रश्न आयोगानं ऑलरेडी विचारलेला आहे, सुबोध पत्रिका. त्यानंतर याची तत्त्वे जर बघितली काय होते तर परमेश्वर एक आहे आणि मूर्तीपूजा यांना मान्य नव्हती, या पद्धतीचे तत्त्वे या प्रार्थना समाजाची होती. यानंतर या समाजाच्या माध्यमातून खालील संस्था स्थापन केल्या होत्या. तर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा आयोगाकडून वारंवार विचारला जातो. तर 1911 मध्ये जर बघितलं तर 1911 मध्ये सोशल सर्व्हिस लीग नारायण मल्हार जोशी यांनी ही स्थापन केली होती. याचा उद्देश काय होता तर मजुरांसाठी ही संघटना स्थापन केली होती, सोशल सर्व्हिस लीग नारायण मल्हार जोशी, नामजोशी. त्यानंतर 1905 मध्ये तो भारत सेवक समाज किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नामदार गोखले जे आहेत, गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली आहे भारत सेवक समाज. याचा उद्देश काय होता तर निर्भय कार्यकर्ते निर्माण करणे. ते देशसेवेसाठी जे काय निर्भय कार्यकर्ते त्यांना तयार करायचे होते. तर त्यासाठी त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केलेली होती 1905 साली. त्यानंतर येतात 1906 मध्ये विरा शिंदे जे आहेत, विरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. याचा उद्देश काय होता डिप्रेस्ड क्लासेस मिशनचा तर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी काय प्रयत्न करणे. त्यानंतर पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम त्यांनी स्थापन केला, पंढरपूर येथे केला होता बघा. इथं तुम्हाला फिरून विचारलं जाऊ शकतं नाशिक किंवा मग पुणे, तर ते पंढरपूर या ठिकाणी त्यांनी काय अनाथ बालिकाश्रम स्थापन केला होता. त्यानंतर मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. नंतर आर्य महिला समाज देखील या अंतर्गतच पंडित रामाबाई यांनी 1882 साली स्त्रियांसाठी सुरू केला होता. तर ही संघटना एवढी फेमस का झाली नाही किंवा ती जास्त चालली का नाही तर या समाजाच्या अनुयायांच्या कृतीत आणि वर्तनात विसंगती होती आणि ब्रिटिशांचे हे समर्थन करत होते. त्यामुळे ते काय झालं, ते एक प्रकारे जी काय लोकांसोबत नाळ जोडली पाहिजे होती तर ती जोडली गेली नाही आणि त्यामुळे ती संघटना काही कालावधीनंतर एक प्रकारे बंद पडली. तर अशा पद्धतीने प्रार्थना समाजाबाबत कंटेंट तुमच्या नोटबुकमध्ये नक्कीच असला पाहिजे. तर आपल्या संबंधित प्रश्नामध्ये काय दिलं बघूयात आता. प्रार्थना समाज आहे कोणती सामाजिक कामे केली तर बघितलं आपण नाम जोशी यांनी काय सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले, बरोबर आहे, बघितलं आपण. त्यानंतर देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी काय केलं तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज ही संघटना स्थापन केली 1905 साली, ही संस्था स्थापन केली, बरोबर आहे. नंतर या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले, तर हे नाशिक नाही पंढरपूर येथे काढले बघा, पंढरपूर, त्यामुळे सी विधान चुकीचं आहे. त्यानंतर डी विधान बघूयात. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली 1906 साली. त्यामुळे डी विधान देखील बरोबर आहे, म्हणजेच ए बी डी हे विधाने बरोबर आहेत. आपल्याला विचारलं काय त्यांनी तर बरोबरच विधाने, तर ए बी डी म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 2चा काय मिळेल, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर मिळेल. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूयात. राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, बरोबरकडे लक्ष ठेवा. याच्यामध्ये बरेचदा आपलं प्रश्न सगळा समजून घेतो आपण, व्यवस्थित करतो, पण वरती चूक विचारले की बरोबर विचारतो, याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे सिली मिस्टेक होतात. तर छत्रपती शाहू महाराजाबद्दल काय आहे तर सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा त्यांनी केला, बरोबर आहे. नंतर विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, बरोबरच आहे. नंतर विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. वरील सर्व कामे ही शाहू महाराजांनी केलेली आहेत, त्यामुळे सर्व विधाने ही बरोबर आहेत. तर असा पर्याय बघितला आपण तर पर्याय क्रमांक 4 ए बी सी आणि डी. तर 3चा मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. तर राजश्री शाहू महाराजाबद्दल देखील आयोगाकडून वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे या समाज सुधारकाबाबत देखील आपण थोडंसं डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूयात. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही, थोडासा किचकट प्रश्न आहे. तर याच्यामध्ये फक्त बी टी रणदिवे जे आहेत यांनी हे अध्यक्षपद भूषवले नव्हतं, नाहीतर जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष राहिलेले आहेत. नंतर चित्तरंजन दास देखील हे आयटक म्हणजे कोणती तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. याच्यामध्ये आयोग थोडंसं पुढच्या स्टेपला जाऊन प्रश्न विचारत आहे. याच्या अगोदर आयोगाचे जर तुम्ही प्रश्न बघितले आयटकबाबत तर याच्यामध्ये काय फक्त आयोगानं पहिले अध्यक्ष कोण आहेत, त्याची स्थापना कधी झाली, याच्यावरच आयोगानं प्रश्न विचारलेले होते. मागच्या कंबाईनला देखील 2024ची कंबाईन झाली, त्यामध्ये देखील त्यांची जी काही स्थापना आहे आणि त्याचे पहिले अध्यक्ष आहेत त्याच्यावरच प्रश्न विचारला होता.
याच्यामध्ये 1920ला ही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली आणि याचे पहिले जर अध्यक्ष बघितले तर ते होते लाला लजपत राय 1920. तर ह्या 2 फॅक्टवरच आयोगानं प्रश्न विचारले होते, पण यावेळी आयोगाने त्याच्यासमोर जाऊन त्याचे जे काही अध्यक्ष राहिलेले त्यांच्याबाबत प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये सरोजिनी नायडू राहिले आहेत, जवाहरलाल नेहरू होते आणि सी.आर. दास देखील त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. फक्त बी.टी. रणदिवे हे अध्यक्ष नव्हते. आपल्याला नाही विचारले, त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक ए म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मिळेल आपल्याला योग्य उत्तर. तर 4चा मिळेल योग्य उत्तर 4. नंतर पुढील प्रश्न, आता ही आयटक जी आहे तर ही नंतर काय झाली तर आपल्या जे काय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे CPI तर त्या पार्टीसोबत ही संलग्न झाली होती आणि त्याचीच एक लेबर विंग म्हणून किंवा कामगार सेना म्हणून त्याची काम करत होती. तर प्रश्न क्रमांक 4चा मिळेल पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर. नंतर आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं आल्यानंतर आयोगानं विचारलंच आहे, तर याच्यामध्ये कोणत्या वर्षी ते अध्यक्ष राहिले ते देखील आयोग विचारू शकतो समोर जाऊन, कारण आयटक हा त्यांचा वारंवार म्हणजे महत्त्वाचा त्यांचा आवडीचा मुद्दा आहे तो. तर याच्यामध्ये 1928ला जर बघितलं आपण तर हे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. नंतर 1929 या वर्षी काय तर ते सुभाषचंद्र बोस हे त्याचे अध्यक्ष राहिले होते. नंतर सुभाषचंद्र बोस 1929ला होते. सी.आर. दास जे आहेत तर हे सी.आर. दास होते 1923 साली त्याचे अध्यक्ष होते. तर या पद्धतीचे फॅक्ट देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जोड्या लावा हा देखील आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण आपल्या नोट्समध्ये देखील हा पॉईंट सांगितला होता की ब्राह्मणेतर वृत्तपत्रे जे आहेत ह्याच्यावरती हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. कुठली मेन्स असू द्या किंवा प्रिलिम्स असू द्या तर त्याच्यामध्ये हे वारंवार विचारलेले आहेत आणि यासमोर देखील विचारणार आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे आहेत ब्राह्मणेतर वृत्तपत्रे. तर पहिला बघितलं आपण तरुण मराठा, तेज, कैवारी कोणाचा आहे तर दिनकरराव जवळकरांचं काय आहे तरुण मराठा, तेज आणि कैवारी. नंतर विजयी मराठा हे कोणाचा आहे श्रीपतराव शिंदेंचा काय तर विजयी मराठा. नंतर हंटरकार कोण आहेत खंडेराव बागल हंटर कोणाचा आहे खंडेराव बागल. नंतर दिनमित्र कोण आहे तर मुकुंदराव पाटील. नंतर जागृती कोणाचा आहे तर पाळेकरांची जागृती, असं लक्षात ठेवा पाळेकरांची जागृती. आणि मुकुंद हा एक चांगला मित्र आहे, मुकुंद मित्र आणि जागृती पाळेकरांची जागृती. नंतर जागरूक कोणाचा आहे जागृत आणि डेक्कन रयत कोठारीवाल्यांची आहे ती. वालचंद कोठारी जे आहेत वालचंद कोठारी यांची काय तर जागरूक आणि डेक्कन रयत. नंतर आहे ब्राह्मणेतर आहे व्यंकटराव गोडे. नंतर राष्ट्रवीर शामराव देसाई आणि प्रबोधन कोणाचा आहे तर केशवराव ठाकरे प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात. त्याने देखील आपण लक्षात ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने ही ब्राह्मणेतर वृत्तपत्रे आहेत. तर याच्यामध्ये आपण आयोगाने काय विचारलं ते जर बघितलं त्यावरून देखील आपल्याला अंदाज येईलच. श्रीपतराव शिंदे काय बघितलं आपण तर विजयी मराठा आहे. जागृती कोणाची आहे पाळेकरांची जागृती आहे. नंतर जागरूक कोणाचं होतं जागरूक आणि डेक्कन रयत वालचंद कोठारी. नंतर मुकुंदराव पाटील मुकुंदराव चांगला हा मित्र आहे आपला तर दिनमित्र मुकुंदराव मित्र. तर अशा पद्धतीनं म्हणजे साठी 4 बघा कुठं आहे साठी 4 म्हणजेच 3 आणि 4 कटतात. साठी 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर मिळेल. तर प्रश्न क्रमांक 5चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 6वा प्रश्न बघूयात. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले. आता जे काही काँग्रेसचे पहिले 5 अधिवेशनं आहेत तर ते एकदम डिटेल तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं ठिकाण असेल किंवा त्याचे अध्यक्ष असतील ह्या अध्यक्षांवरती पहिल्या 5 जे अध्यक्ष आहेत त्याच्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये देखील आपण बघितलं तर 1887 म्हणजेच काय तर 3रं अधिवेशन होतं. तर 3रं अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ते होते बद्रुद्दीन तय्यबजी. तर या ठिकाणी आपण त्यांचे जे काही सुरुवातीचे 5 अध्यक्ष आहेत ते बघणार आहोत. तर पहिलं जे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी हे 1885ला मुंबईला अधिवेशन झालं होतं. दुसरे होते दादाभाई नौरोजी कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1886ला. त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी हे 3रं अधिवेशन आहे हे कुठं झालं होतं तर मद्रास येथे झालेलं. ते काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष राहिलेले आहेत 1887ला मद्रास येथे. नंतर 4थं अधिवेशन जर बघितलं तर जॉर्ज यूल अलाहाबाद येथे अधिवेशन झालं होतं आणि ते पहिले ब्रिटिश अध्यक्ष म्हणून ह्या राष्ट्रीय काँग्रेसचं त्यांनी काम बघितलेलं आहे. नंतर सर विल्यम वेडरबर्न मुंबई अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते 1889 साली. तर अशा पद्धतीचे 5 तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याला लक्षात कसं ठेवू शकता तर योमेश दादा बद्रू युल असं लक्षात ठेवलं योमेश दादा बद्रू आणि युल तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. वेडरबर्नपर्यंत जात नाही शक्यतो आयोग
तरी देखील आपण हे 4 तरी कमीत कमी योमेश, दादाभाई आणि नंतर बदरुद्दीन आणि नंतर युल, योमेश, दादा, बदरुल अशा पद्धतीने ट्रिक तुम्ही घेऊ शकता. किंवा याच्यापेक्षा तुमच्याकडे बेटर जर ट्रिक असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ती कमेंट करा. तर अशा पद्धतीने बघितलं आपण तर 1887ला कोण, बदरुद्दीन तय्यबजी मद्रास येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 7वा प्रश्न बघूयात आता. अचूक जोड्या जुळवा. जे काय आपले भारत सरकारचे कायदे होते तर त्या कायद्यासंबंधित प्रश्न आहेत बघा. इकडे काय कायदे दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायला दिल्या आहेत की त्या कोणत्या कायद्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली होती. आता इकडे बघितलं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, हे सर्वांनाच माहिती 1909चा जो कायदा आहे तर त्याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. त्यामुळे जे शुअर शॉट येत आहे आपल्याला ते त्याची जोडी बघायची अगोदर. तर बी साठी 1 कुठे दिले का बघा, बी साठी 1 तर 3 ठिकाणी दिसत आहे, तरी एक पर्याय आपला एलिमिनेट होईल. बी साठी 1, बी साठी 1, बी साठी 1. नंतर 1919 बघितलं किंवा 1935 बघितलं तर केंद्रात द्विदल शासन पद्धती किंवा प्रांतात द्विदल कधी आली होती तर प्रांतात द्विदल आली होती 1919ला. म्हणजे सी साठी 3 बघा, सी साठी 3 कुठे 2 ठिकाणी आहे, म्हणजे 2 नंबर देखील कटल. नंतर केंद्रात द्विदल कधी आली तर 1935ला आली. तर डी साठी 5 बघितलं, डी साठी 5 कुठे दिले का तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. तर त्यानुसार आपल्याला 7वेचा काय मिळेल, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. आणि भारतीय सुशासनाचा कायदा म्हणजे ए साठी काय असणार आहे, 4 आहे. भारत मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आलेली होती, म्हणजे 57चा उठाव झाला. त्यानंतर 58 साली जो कायदा आला त्यामध्ये भारत मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आलेली होती. नंतर 1909ला काय झालं तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. नंतर 1919मध्ये प्रांतात द्विदल शासन पद्धती आणि 1935मध्ये केंद्रात द्विदल शासन पद्धती. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 7चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आता. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते होते. जे काय मळेवाल्याविरुद्ध उठाव केला नीळ उत्पादकांनी तर 1857च्या उठावानंतर, तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळण्याचं कारण काय होतं तर उपक्रमशीलता व सहकार्य बरोबरच असणार आहे. म्हणजे काहीतरी चांगलं झालं आहे तर त्याला काय चांगलेच गुण दाखवले जातील तर तेव्हा ते चांगला रिझल्ट येईल. तर उपक्रमशीलता व सहकार्य बरोबर आहे. संघटना व शिस्त, संघटना आणि शिस्त राहिली तरच काय होणार आहे तर ती उठाव यशस्वी झाला असणार आहे. त्यामुळे हे आपले कॉमन सेन्स लावून असे प्रश्न सुटत असतात. नंतर मळेवाल्यात पडलेली फूट, तर याच्यामध्ये थोडा विचार करूयात. आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य, तर हे ऐक्य राहिल्यामुळे काय होणार आहे तर चांगला रिझल्ट ते दिसणार आहे. म्हणजे ए बी हे शुअर शॉट आहेत. ए बी बघा कुठे शुअर शॉट आहेत, ए बी इथं नाही, ए बी म्हणजे 2 आणि 3 मध्ये आपल्याला निवडायचं आहे, ए बी डी किंवा ए बी सी. तर आपलं ए बी सी डी कुठंच दिलेलं नाही, त्यामुळे एक इलिमिनेट करावं लागणार आहे. तर आपण सी इलिमिनेट करूयात. मळेवाल्यामध्ये फूट पडली असं काय थोडंसं विचित्र वाटत आहे ते. तर ए बी डी जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ए बी डी हे पर्याय योग्य आहेत. तर 8व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 9वा प्रश्न बघूयात. आता इथं काही उठावाचे ठिकाणं दिलेले आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी घडले तर त्यानुसार इथं जोड्या लावायला विचारलेत. आता भिल्लांचा उठाव जर माहीत असेल आपल्याला तर आपल्याच खानदेशात किंवा जळगाव त्या भागामध्ये झालेला आहे तो. तर खानदेशामध्ये कोणता तर भिल्लांचा उठाव. तर डी साठी 1 बघा कुठं, जे शुअर शॉट येतात लगेच जोड्या लावून बघायच्या. तर डी साठी 1 2 ठिकाणी दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर बघितलं आपण तर मोपलांचा उठाव किंवा मग कोलांचा उठाव, संथाळांचा उठाव. संथाळांचा उठाव कुठं होता तर बंगालमध्ये होता संथाळांचा उठाव. तर सीला 4 लावा बघा, सीला 4 म्हणजे कुठं पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळेल. तर 9व्याचं मिळेल पर्याय क्रमांक 1. तर मोपलांचं बंड कुठं होतं तर ते केरळमध्ये होतं. हे अगोदर या आयोगाने प्रश्न विचारलेला आहे मोपलांच्या बंडाबाबत. नंतर कोलांचा उठाव कुठं होता तर तो बिहारमध्ये. तर त्यानुसार आपल्याला 9व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. हे देखील तुम्ही रिपीट होणारे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न जे आहेत हे रिपीट होण्यासारखे आहेत. अगोदर आयोगाने विचारलेले आहेत, आताही रिपीट झालेत आणि समोर पण होणार आहेत. त्यामुळे नोट्समध्ये तुमच्या नक्कीच हे इन्क्लूड झाले पाहिजेत. नंतर 10वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. थोडासा किचकट आणि लेंदी प्रश्न आहे बघा. तर याचं योग्य उत्तर जे आहे चार्ल्स फोर्जेट हे त्याचं योग्य उत्तर आहे. 10व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. आता काही भूगोलाचे प्रश्न सुरू झालेत बघा. 11वा प्रश्न आहे भूगोलाचा. तर महाराष्ट्राचे जे काही नद्या आणि पर्वतरांगा आहेत तर त्या संबंधित प्रश्न आहे. हा देखील आयोगाकडून रिपीटेड प्रश्न विचारलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण एक शॉर्ट रील बनवलेली आहे बघा, त्याच्यामधून हा प्रश्न नक्कीच कव्हर होतो. त्या पर्वतरांगा आणि त्यांची ट्रिक आपण त्या ठिकाणी दिलेली आहे, नसा, तासा, गोह, भीमकृष्ण. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न सुटू शकतो. तर 11व्या प्रश्नाचं बघितलं आपण.
रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांगा असे म्हणतात. सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. बरोबर आहे. आणि गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे, हे देखील बरोबर आहे. सर्वच विधाने बरोबर आहेत. त्यानुसार 11व्याचे मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर 12वा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? आताच आपण आपल्या यूट्यूबवर 1 तारखेला एक व्हिडिओ अपलोड केला आहे महाराष्ट्राची लोकसंख्या, त्याच्यामध्ये देखील हा पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये काय तर मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या शहरांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दिसून येत आहे. तर 12व्याचे मिळेल पर्याय क्रमांक आपल्याला 2 योग्य उत्तर. आता मुंबई शहर जर बघितलं तर याच्यामध्ये निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे बघा -7.57. त्यानंतर रत्नागिरी जर बघितलं आपण तर याचा क्रम देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते क्रम देखील लक्षात ठेवा. रत्नागिरीचा 4.8 आणि जो काही आपला सिंधुदुर्ग आहे तर त्याचा 2.21. तर अशा पद्धतीने त्यांचा निगेटिव्ह ग्रोथ रेट राहिलेला आहे. निगेटिव्ह ग्रोथ रेट म्हणजे तिथली लोकसंख्या घटलेली आहे ती, तर त्यामुळे देखील हे महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर याचा कसं आता त्यांनी फक्त जे काही जिल्हे आहेत ते विचारले, याच्यानंतर ते काय आपल्याला असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने असं विचारू शकतात. त्यासाठी देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुंबई शहर सर्वाधिक निगेटिव्ह ग्रोथ, नंतर रत्नागिरी, नंतर सिंधुदुर्ग. तर 13वा प्रश्न बघूयात. संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आढळतात? तर हे सर्वांनाच माहिती आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही आपलं सुरजागड आणि भामरागड आहे, तर या ठिकाणी लोह खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. तर सध्या जी काही लॉईड्स कंपनी असेल त्यासारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात तिथं उत्खनन सुरू आहे. तर 13चा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 14वा प्रश्न बघूयात. आता हे देखील आयोगाचे फेवरेट टॉपिक आहेत बघा. आयोग चांगले सोपे प्रश्न विचारतो, मध्येच एखादा हा टॉपिक सोडून देतो. ज्यांनी हे केलं नसेल त्याला खूप अवघड वाटतो, पण ज्यांनी केलं आहे त्यांना हक्काचे मार्क आहेत बघा. हे आयोगाकडून वारंवार विचारलेले आहेत. जिथं MW येतो तिथं काय मान्सूनचा काहीतरी उल्लेख असतो, तर मान्सून बघा कुठे आहेत, मोसमी किंवा मान्सून AMW म्हणजेच उष्णकटिबंधीय मोसमी, इंग्लिशमध्ये दिलं असेल बघा त्यानं मान्सून. तर D साठी 3 बघा, D साठी 3 एकाच ठिकाणी आहे, D साठी 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर मिळेल. 14चा आहे 1. तर याच्यामध्ये CWG जे आहे ह्याच्यामध्ये लिहूनच ठेवा तुम्ही. हे असतात मेझोथर्मल म्हणजेच कोणते ते असतात, तर एक प्रकारे काय म्हणते समशीतोष्ण म्हणतात त्याला मराठीमध्ये, आय थिंक ते मेझोथर्मल. नंतर BWHM हे काय असतं तर उष्ण वाळवंट. नंतर DFC जे आहे थंड आणि आर्द्र हिवाळा. जर 14व्याचं बघितलं तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. A साठी काय 4, नंतर B साठी आहे 1 उष्ण वाळवंट BWHW. नंतर DFC म्हणजे C साठी काय आहे तर 2 आहे थंड आणि आर्द्र हिवाळा. हे देखील तुम्ही नोट करून ठेवा, रिपीट होण्यासारखा प्रश्न आहे. तर हा झाला 14वा प्रश्न. नंतर 15वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घेऊयात. चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. आता ही चिनाब नदी जर बघितली आपण तर ती कोणत्या नदीजवळ उगम पावते, तर ती बारालाच्या नदीजवळ उगम पावते, बारालाच्या. तर त्यामुळे ए विधान चुकीचं ठरेल. नंतर रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो, बरोबर आहे. आणि सतलज नदीचा उगम राकस तलावाजवळ होतो, हे बरोबर आहे, राकस. बी आणि सी बरोबर आहेत, म्हणजे बरोबर विचारलेत. फक्त बी आणि सी पर्याय क्रमांक 3 योग्य ठरेल. तर 15व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. आता याच्यामध्ये आयोगाचे जर जुने प्रश्न बघितले तर यांचा क्रम विचारला जातो बघा बरेचदा. जे काय सतलज, रावी, बियास, नंतर इंदस आहेत, तर यांचा क्रम विचारला जातो. तर तो क्रम देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपले एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती बघा तिथं, सबेरा CJI. सबेरा म्हणजे कोण सतलज, बी म्हणजे बियास, सबेरा आणि म्हणजे रावी, CJI म्हणजे कोणती तर इथं असणार आहे मग चिनाब नदी, नंतर झेलम आणि आय म्हणजे इंदस. म्हणजे काय खालच्या नद्या आहेत आपल्याला सबेरावाल्या, तर ह्या नद्या काय त्या आपल्या भारतामधून किंवा भारतासाठी आहेत त्या. तर सबेरा CJI अशा पद्धतीचे ट्रिक तुम्ही देखील लक्षात ठेवू शकता. यांचा क्रम विचारला जातो बरेचदा. ही खालून वरपर्यंत आहे, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आहे त्यांचा. नंतर 16वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? महाराष्ट्राचे पर्जन्य आहे तर त्याबाबत अचूक विधाने
ओळखा. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. आता थोडंसं काळजीपूर्वक हा प्रश्न वाचणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे, आता हा जर महाराष्ट्र जर बघितला आपण तर पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे काय होत आहे तर वायुभार कमी होत जातो, बरोबर आहे. नंतर राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते, तर हे चुकीचं आहे. कॉमन सेन्स देखील आहे की पर्जन्याचे वितरण हे नैसर्गिक वनस्पतीवर नसतं, तर वनस्पतीचं वितरण हे पर्जन्यावर असतं. जसा पाऊस आहे तशा वनस्पती वाढतात, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरेल बी. नंतर नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्प धारण शक्ती वाढते, बरोबर आहे. इथे येतात तर काय सुरुवातीला इथं पाऊस पडून जातात, ते हलके होतात. जसं जसे उष्ण गरम होत जातात त्यांची काय होती मग ते एक बाष्प धारण शक्ती अजून वाढते, म्हणजे ते अजून मोठ्या प्रमाणात बाष्प धारण करू शकतात. तर सी विधान बरोबर आहे, ए विधान बरोबर आहे. नंतर विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिमेकडून पूर्वेकडे, इकडून पूर्वेकडे काय होतं पावसाचे प्रमाण वाढत जाते, बरोबर आहे. ह्या गडचिरोली चंद्रपूर साईडला काय तर यवतमाळपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पूर्वेकडे जे काय तर पावसाचे प्रमाण हे वाढताना दिसून येते. तर त्यानुसार बघितलं आपण तर ए सी डी हे विधाने बरोबर आहेत. ए सी डी म्हणजेच पर्याय क्रमांक जर बघितला आपला तर पर्याय क्रमांक 4, तर 16व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. फक्त बी विधान हे चुकीचं आहे. ही नैसर्गिक वनस्पती काय करतात तर पर्जन्य जसं आहे तर तशा प्रकारच्या वनस्पती आढळतात, तर वनस्पतीच्या वितरणावर पर्जन्य कधी ठरत नसतं, त्यामुळे बी विधान हे कॉमन सेन्सनं सुटण्यासारखं आहे, त्यामुळे बी विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला अचूक विचारले त्यांनी म्हणजे बरोबर, तर पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. नंतर हे झाला आपला 16वा प्रश्न. 17वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधाने चुकीची आहेत? कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे, आंब नदीच्या खोऱ्यात. नंतर हे आंब नदीच्या वैनगंगा नदीच्या खोऱ्यात पाहिजे, तिथं वैनगंगा नदीच्या खोऱ्यात. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे, बरोबर आहे. वर्धा नदी जर बघितली आपण तर मोठ्या प्रमाणात WCLचा भाग जो आहे तर हे चंद्रपूर आणि यवतमाळचा हा वर्धा नदीच्या खोऱ्यातच आहे. त्यानंतर उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. आता कन्हान म्हणजे उमरेड आणि कामठी एकाच नदी खोऱ्यात आहे जवळपास ते, त्यामुळं बघूयात ते देखील. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत. आधी आपल्याला जे शुअर शॉट माहिती आहे त्यानुसार जाऊयात. चुकीचे विचारले त्यांनी, तर बी नक्कीच चुकीचं नाही आहे, म्हणजे बी शुअर शॉट बरोबर आहे. आपल्याला बी नको आहे म्हणजे ऑप्शनमध्ये, कारण त्यांनी चुकीचं विचारलं आपल्याला, तर बी नको आहे. इथं पण बी आहे, नको आहे. इथं पण बी आहे, नको आहे. हे म्हणजे ए सी डी ही विधाने काय बरोबर आहेत, म्हणजे चुकीचे आहेत. सॉरी, ते चुकीचे विचारले त्यांनी आपल्याला, तर बी विधान आपल्याला शुअर शॉट आहे बरोबर आहे म्हणून. तर ए सी डी ही विधाने चुकीची मिळतात. तर 17व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. ही उमरेड आणि जे काही कामठी आहेत हे आपल्या वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे, आणि तुर्भे हे ठिकाण कॅनडाच्या सहाय्यानं नसेल शक्यतो, हे मला वाटतं ब्रिटनच्या सहाय्यानं बनवलेलं आहे. इथे त्यांनी काय उलटं केलेलं आहे, फक्त अप्सरा ही कॅनडाचे असेल आणि ब्रिटनच्या सहाय्यानं जे काय तुर्भे आहे. त्यामुळे काय करायचं, जे शुअर शॉट आहेत त्याला घेऊन जायचं फक्त आपण, आपली बाकीची उत्तर ऑटोमॅटिक क्लिअर होऊन जातात. तर हे माहीत झालं आपल्याला. चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये काय तर वर्धा खोऱ्यात कोळसा आहे, तर त्यानुसार आपण इलिमिनेट केलं तरी आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर मिळून जाईल. नंतर 18वा प्रश्न बघूयात. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत कडे लक्ष ठेवा. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, बरोबर आहे. म्हणजे काय तर सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन लँड यूज अँड प्रोडक्शन, बरोबर आहे, चांगला दिसत आहे. नंतर वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे, चांगला दिसत आहे. बघा ना, ह्यात काय अभ्यासाची गरज नसते मित्रांनो, ह्याला कॉमन सेन्स लावायचा असतो. जो काय कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तर त्याचा उद्देश काय असणार आहे, तर जे चांगले चांगले मुद्दे आहेत ते घेऊन जायचे. नंतर गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. तर उत्पादन खर्चात वाढ करणे हेच कोणत्याच पद्धतीनं चांगलं नाही, त्यामुळे हे सी चुकीचं ठरेल. गुंतवणूक कमी म्हणत आहे पुन्हा, त्यामुळे देखील विरोधाभास दिसत आहे. तर याचा उद्देश जर बघितला आपण तर फक्त ए आणि बी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर मिळेल. तर 18व्याचे मिळेल पर्याय क्रमांक 2. नंतर 19वा प्रश्न बघूयात. खालील विधाने पहा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. नंतर फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998मध्ये विकसित केले, आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते. तर हे 19 जर बघितलं आपण तर मुंबई येथे कार्यालय होते, हे शुअर शॉट बरोबर आहे. मुंबई येथे कार्यालय होते, सर्वांच्या वाचनातलं असणार आहे.
त्यामुळे सी विधान बरोबर आहे असं बघा. सी बरोबर असणार आहे, म्हणजे ए नको आहे मग त्यात, म्हणजे 1 नंबर गेला. सी बरोबर, मग सगळ्यामध्ये सी बरोबर दिसत आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे गव्हाचे वाण तर इथं थोडंसं डाऊटफुल आहे किंवा ह्या वर्षामध्ये चुकवलं त्यांनी, कारण याचे उत्तर जे देताना आयोगानं काय दिलं तर 19चा पर्याय क्रमांक हे 2 उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच ए आणि सी हे बरोबर दिलेत त्यांनी. म्हणजे गव्हाचं वाण देखील आहे आणि ज्वारीचं देखील वाण आहे, फुले यशोदा, पण याचं वर्ष कदाचित इथं चुकलेलं असू शकतं, कारण 2च जागा आहे त्यांना चुकण्यासारख्या. त्यामुळं जे काही बी विधान आहे ते फक्त चुकीचं दिलं आहे. बाकी ए आणि सी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठं आहे तर लखमापूर येथे आहे. आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय कुठं होतं तर मुंबई येथे होतं. तर ए आणि सी विधाने बरोबर आहेत. नंतर 20वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे आणि मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. मन्याड नदी खोरे कोणाच्या खोऱ्यात आहे तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. तर इथं फक्त विधान जे आहेत बी आणि सी हे 2 विधाने बरोबर आहेत. विधान बी आणि सी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर मिळेल. 20 आहे पर्याय क्रमांक 4. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत का तर बिलकुल नाही. वैतरणा आणि उल्हास नद्या हे एकदम अंतरावर आहेत, त्यामुळे त्यांचा काही संबंधच येत नाही. तर ए विधान चुकीचं ठरेल. बी आणि सी विधाने बरोबर आहेत. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे आणि मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. तर बी आणि सी विधाने बरोबर ठरतील. 21वा प्रश्न बघूयात. अटल इनोव्हेशन मिशन व हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. बरोबर आहे, केंद्र शासनाचा पुढाकार आहे अटल इनोव्हेशन मिशन. नंतर अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत ठरते. जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत त्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन आहे. जरी अशा ठिकाणी तुम्हाला शुअर शॉट माहीत नसेल पण काहीतरी चांगलं सांगत आहे तर अशा ठिकाणी ते विनाकारण त्याला जास्त डोकं लावून चुकीचं करायचं नाही. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर 22वा प्रश्न बघूयात. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी आणि मत्स्यपालन या सर्वांचा समावेश आहे. वरीलपैकी सर्व. अशा ठिकाणी काय तुमचा अभ्यासापेक्षा तुमचा जो काय ओव्हरऑल तुमचा ॲटिट्यूड कसा आहे प्रश्नाकडे बघण्याचा तर तो चेक केला जातो. त्यामुळं विनाकारण एखादा एलिमिनेट करून त्याला चूक करायचं नाही. वरीलपैकी सर्व असतील तर एक प्रकारे हॉलिस्टिक अप्रोच ठेवायचा, सर्व बरोबर घेऊन जायची आहेत. तर 22 आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 23वा प्रश्न बघूयात. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा डॅश डॅश आहे. तर हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन म्हणता येईल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19% हे त्याचे योग्य उत्तर आहे. म्हणजे केंद्र शासन मान्यताप्राप्त जे स्टार्टअप्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे तर तो 19% आहे. नंतर 24वा प्रश्न बघूयात. 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? जे काही बँकाचं नॅशनलायझेशन होतं तर 1969 झालेलं हे एक महत्त्वाचं आहे बघा. तर ते झालं तर 14 बँकांचं नॅशनलायझेशन. याच्यामध्ये समोर जाऊन तुम्हाला बँकांचे नावं देखील विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये जर बघितलं आपण तर 1969मध्ये 14 बँकेचं नॅशनलायझेशन झालं होतं आणि 1980मध्ये 6 बँकेचं नॅशनलायझेशन झालं होतं. 1969मध्ये जे 14 बँकेचं नॅशनलायझेशन झालं ते कोणत्या होत्या तर ज्यांचे डिपॉझिट हे 50 कोटीच्या वरती आहे तर त्यांचं नॅशनलायझेशन झालं होतं. आणि 1980ला काय केलं तर जे मर्यादा जी आहे ती 50 कोटीवरून 200 कोटी केली. ज्या बँकेचं डिपॉझिट हे 200 कोटीच्या वरती असेल तर त्या बँकेचं नॅशनलायझेशन झालं होतं. आणि 1980 साली काय केलं तर फक्त 6 बँकेचं नॅशनलायझेशन झालं होतं. आणि 1969ला जवळपास 14 बँकेचं नॅशनलायझेशन झालं होतं. तर अशा पद्धतीनं हा फॅक्ट देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. तर 1969 साली किती बँकेचं नॅशनलायझेशन झालं मग तर 14 बँकेचं नॅशनलायझेशन. नंतर 25वा प्रश्न बघूयात. बँकिंग नियंत्रण कायदा, बँक राष्ट्रीयकरण. नंतर 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि शाखा विस्तार यासोबत जोड्या लावायला सांगितल्यात. आता इकडचे जर फॅक्ट बघितले आणि इकडे आपला कॉमन सेन्स जरी लावला तर आपल्याला समजून येईल की क्षेत्रातील बँका म्हणजे त्याची संख्या विचारली, संख्या किती एकच दिलेली आहे इथं फक्त 12 बँका.
तर सी साठी 2 बघा कुठे आहे, सी साठी 2 एकाच पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3. तर 25 आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. हा तुम्ही तुमच्या एक्झामच्या त्या 1 तासामध्ये जेव्हा शांत राहाल किंवा तुम्ही थोडंसं कामली तुमच्या क्वेश्चनला फेस कराल, तर त्यावेळी तुम्हाला असे जे काही क्ल्यूज आहेत आयोगाकडून ते तुम्हाला समजून येतील. तर अशा ठिकाणी तुम्ही उगाच विनाकारण विचार करण्यापेक्षा अरे बँकिंग नियंत्रण कायदा काय आहे, बँक राष्ट्रीयकरण याच्यावर विचार करण्यापेक्षा जेवढं तुम्ही सिम्पल क्वेश्चनना ठेवायचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला पेपर इझी जाईल, तेवढे तुमचे मार्क्स नक्कीच तिथं वाढतील. तर बँकिंग नियंत्रण कायदा बघितला आपण काय तर मध्यवर्ती बँकेचे नियमन करणे. नंतर बँक राष्ट्रीयकरण याच्यामध्ये काय होतं तर सीचं जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 2 आहे बघा, सीचं 2 आहे. म्हणजे नंतर बँक राष्ट्रीयकरण बीचं काय आहे तर बीचं आहे 1 म्हणजे सामाजिक उद्देश आहे बँक राष्ट्रीयकरण. नंतर शाखा विस्तार काय तर ठेवीचे अधिक संकलन. तर अशा पद्धतीनं आपण हा 25वा प्रश्न बघितला, त्याचा पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर ठरेल. नंतर 26वा प्रश्न बघूयात. 26वा प्रश्न काय सांगत आहे, खालील विधाने विचारात घ्या. तर विचारात घेऊयात खालील विधानांना. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. त्यानंतर भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. तर हे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे पुन्हा. तर इथिओपियापेक्षा जास्त होती किंवा नाही हे आपण शुअर सांगू शकत नाही. आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं विचारलं त्यांनी. आयोगाने देताना याचं उत्तर केवळ ए हे योग्य आहे हे उत्तर दिलेलं आहे. जर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये याचा तुक्का मारायचा असेल तर तुम्ही 1 हे ऑप्शन मारणं गरजेचं होतं, कारण दोन्ही ए आणि बी आपण इथं बरोबर घेऊन जाणार होतो. भले तुमचा हा प्रश्न चुकेल पण जास्तीत जास्त प्रश्न तुमचे तसे बरोबर येतील. तर 26 आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 2021-22 मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन किती होतं तर 315.7 दशलक्ष टन एवढं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघितला तर याच्यामध्ये काही कलमांवरती प्रश्न आहेत, जे काय राज्यघटनेची कलम आहेत. 112 मध्ये जर बघितलं आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जे काय आपलं बजेट असतं तर 112 संबंधित आहे. म्हणजे ए साठी 1 लगेच जो सुटला तुमचा क्लिअर लगेच लावून बघायचं जोड्या. ए साठी 1 म्हणजे 2 पर्यायामध्ये मिळतात. नंतर 280 मध्ये जर बघितलं तर वित्त आयोग आहे. डी साठी 4 बघा, डी साठी 4 कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. तर 27 मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. म्हणजेच काय तर 151ला काय आहे मग 151ला लेखा अहवाल आणि 267ला काय आकस्मिक निधी म्हणजे काय जे कंटिंजन्सी फंड आहे तर त्या संबंधित आहे. तर 27 मिळेल पर्याय क्रमांक 2. नंतर 28 बघत भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक म्हणजे जे काय डॅशबोर्ड आहे अंतर्दृष्टी कोणत्या साली सुरू करण्यात आला, डॅशमध्ये सुरू करण्यात आला. तर तो आता जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला होता, जून 2023. तसा करंट अफेअरचा मुद्दा आहे हा. त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. 29वा प्रश्न राजकोषीय तूट म्हणजे काय फिस्कल डेफिसिट आहे. म्हणजेच काय तर फिस्कल डेफिसिट. आता व्याख्या विचारली त्यांनी फिस्कल डेफिसिटची सरळ. सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक बरोबर आहे. म्हणजे काय आपली गव्हर्नमेंटची कर्ज आहे ते वगळता सरकारचे एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक, एकूण खर्च आणि एकूण त्यांची आय किती आहे, इन्कम किती आहे, तर त्याच्यातील जो काय फरक आहे तर ती असते राजकोषीय तूट. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 योग्य ठरेल. 29 मिळेल पर्याय क्रमांक 1. आता बाकीचे जर ऑप्शन बघितले भांडवली खर्च व महसुली उत्पन्न, तर भांडवली आणि महसुली असा कोणती तूट नाही आहे. तर महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक ही कोणत्या असते तर महसुली तूट असते. त्यामुळे सी देखील विधान चुकीचं ठरेल आणि 29 मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 30वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. आता RBIची 2 साधने असतात बघा, एक संख्यात्मक आणि एक दुसरी असतात गुणात्मक. संख्यात्मकमध्ये काय कोणती साधने येतात तर ज्याच्यामध्ये तुम्हाला बँक रेट वाढवला जाऊ शकतो किंवा तुमच्यावर जे काय CRR आहे SRR आहे म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे तो वाढवला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचे जिथं संख्यांचा संबंध येतो तर तिथे संख्यात्मक साधने झाली. तर इथे जर बघितलं आपण रेपो दर बघितला तर हा कशामध्ये संख्यात्मकमध्ये येणार आहे. नंतर विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते तर हे चुकीचं ठरेल, हे गुणात्मक ठरेल. नंतर खुल्या ओपन मार्केट ऑपरेशन जे आहेत खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे देखील तुमचं संख्यात्मकमध्ये येईल. त्यामुळं 30चा जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक 3 B आणि D ही विधाने योग्य ठरतील. B आणि D याच्यामध्ये तुम्ही एक चार्टच करून ठेवा असा, संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने, संख्यात्मक आणि गुणात्मक. तर त्या पद्धतीने केली तर तुम्हाला अजून ती सोपी जातील.
तर 30चा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 31वा प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्त्वे आहेत? जमा उपार्जित तत्व, भौतिकतेचे तत्व, मौद्रिक एकक तत्व आणि आर्थिक घटक तत्व. तर 31चा काय मिळेल आपल्याला? सर्वच बरोबर आहेत, वरीलपैकी सर्व. जेव्हा असे काही स्टेटमेंट असतात किंवा असे काही शब्द असतात जे एकदम डोक्यावरून जातात पण चांगले वाटतात ऐकण्यासाठी, की काहीतरी पॉझिटिव्ह आहे, तर सर्वच ही तत्वे किंवा त्याचे उद्दिष्ट असतील तर ते घेऊन जायची असतात. तर 31चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 32वा बघूयात. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे काय होते, तर ते एक प्रकारे काय तिथे चलनवाढ होणार आहे किंवा तिथं भाववाढ होणार असते, इन्फ्लेशन होत असतं. तर 32चा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. तर 33वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत? म्हणजे कोणती? तर ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल, म्हणजे ज्याची जेवढी क्षमता जास्त आहे तेवढा त्याच्याकडून जास्त टॅक्स घ्यायचा, ज्याची जेवढी कमी क्षमता आहे त्याच्याकडून तेवढा कमी टॅक्स घ्यायचा. हे झालं कोणतं? कर देय क्षमता तत्व आहे. तर पर्याय क्रमांक 1 जर बघितला आपण तर उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, बरोबर आहे. जर कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावी, हे देखील बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 योग्य ठरेल. ए आणि बी. 33चा आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 34वा प्रश्न बघूयात. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत अरविंद पनगारिया. हे सर्वांनाच माहीत आहे. तर 34चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर, अरविंद पनगारिया. नंतर 35वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. आता याच्या पलीकडे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले, त्याचे सचिव देखील विचारले जाऊ शकतात. सचिव मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत. नंतर 35वा प्रश्न बघूयात. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBIने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. त्यानंतर RV गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. जी काही गुप्ता समिती होती तर ती त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झालेली होती. तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर दोन्ही विधानेही योग्य आहेत. दोन्ही ए आणि बी ही विधाने योग्य आहेत. भारतीय रिझर्व्ह म्हणजे RBIनं 1997 मध्ये एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती आणि कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते RV गुप्ता. तर 35चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 36वा प्रश्न बघूयात. 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर त्याचं योग्य उत्तर ठरणार आहे तर 6.5 पर्याय क्रमांक 3 जो आहे. तर पर्याय क्रमांक 3 36चं योग्य उत्तर मिळेल. नंतर 37वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यासह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. तर ते कोणते आहेत? भारत आणि फ्रान्स. करंट अफेअरचा मुद्दा आहे तसा. तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर मिळेल. नंतर 38वा प्रश्न बघूयात. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? तर कोठे बांधत आहे तो? तर कंसामध्ये दिलं थोडंसं, आपण तिथं लगेच थोडंसं ॲक्टिव्ह झालं पाहिजे. तर ते कुठे बांधत आहेत? यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी, तिबेट येथे ते बांधत आहे. नंतर 39वा प्रश्न बघूयात. जोड्या लावा. द्रोणाचार्य पुरस्कार 2024चे आहेत. हे तसं रिपीट होणार नाहीत, पण याच्यानंतर देखील आयोग विचारू शकतं करंट अफेअरमधले प्रश्न, तर त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. आता 39 जर बघितलं आपण तर याच्यामध्ये सुभाष राणा हे कशा संबंधित आहे? तर ते पॅरा नेमबाजी सुभाष राणा. दीपाली देशपांडे नेमबाजी संबंधित. संदीप सांगवान हॉकी आणि S मुरलीधरन बॅडमिंटन. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर मिळेल. नंतर 40वा प्रश्न बघूयात. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने डॅश डॅशमधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. तर ते होते ते हिमाचल प्रदेश येथे. नंतर 41वा प्रश्न बघूयात. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाजू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 41चा आहे पर्याय क्रमांक 3 SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. तर हे करंट अफेअरचे मुद्दे आहेत तसे. नंतर 42वा प्रश्न बघूयात. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला होता? ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण होता? तर नीरज
चोप्रा. नंतर एअर न्यूझीलंडने जुलै 2025मध्ये डॅश डॅश यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. तर ते आहेत निखिल रविशंकर. जुलै 2025मध्ये एअर न्यूझीलंडचे नवीन म्हणजे येणारे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केलेली आहे. तर 43चा आहे पर्याय क्रमांक 4. तर 44वा बघूयात. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. त्यानंतर जागतिक संगीत दिन 2025ची थीम हिलिंग थ्रू हार्मोनी आहे. तर 44चा आहे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर. फक्त बी विधान बरोबर आहे, ए विधान हे चुकीचं आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. ऑगस्ट 2025मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये IMFमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऑगस्ट 2025मध्ये तर कोणाची नियुक्ती झाली तर उर्जित पटेल. सर्वांनाच माहिती आहे उर्जित पटेल यांची IMFच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. आता जे साहित्य अकादमी पुरस्कार 2025 जे मिळालेले आहेत त्यांचे साहित्य आहेत आणि त्याच्याबद्दल लेखक जे आहेत तर त्यांच्या जोड्या लावासाठी विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये गर्ल्स हॉस्टेल जर बघितलं तर ते आहे गर्ल्स हॉस्टेल मनदीप औलाक. नंतर आहेत फिर उगना पार्वती तिरके आणि अंग असूर जे आहे ते अमर कुंगर बोरो आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध अद्वैत कोठारे. म्हणजे जर बघितलं बी साठी 1, ए साठी आहे 2, म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला 1 आणि 4 मिळतात. फिर उगना म्हणजे बी साठी 1 म्हणजे पर्याय क्रमांक पुन्हा 2 मिळतात तसे. नंतर अंग असूर सी साठी 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर मिळेल. तर 46चा आहे पर्याय क्रमांक 4. 47वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला आहे. तर बेस्ट मॅजिक क्रिएटर कोणी जिंकलेला आहे तर तो जिंकला होता सुहानी शहा. नंतर म्हणजे 47चा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 48वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. वाराणसी येथे जुलै 2025मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. वाराणसी येथे जुलै 2025मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. बरोबर आहे. नंतर बी विधान जर बघितलं युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025ची थीम जागेगा युवा बढेगा युवा ही होती. ही थीम चुकीची दिली त्यांनी, तर त्यामुळे बी विधान चुकीचं ठरेल. आपल्याला योग्य विधान विचारलं आहे तर योग्य विधान कोणतं? फक्त ए विधान योग्य आहे. तर 48चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. बऱ्याच ठिकाणी बघा त्यांनी थीम विचारले आहे, तर थीम देखील तुम्ही आता येणाऱ्या करंट अफेअरमध्ये थोडंसं लक्षात ठेवत चला. तर 48चा आहे पर्याय क्रमांक 1. 49वा प्रश्न बघूयात. सप्टेंबर 2024मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे? तर ते आहे श्री मनोहर लाल. 49चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 50वा प्रश्न बघूयात. खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधान निवडा. पहलगाम जो काय हल्ला झाला होता त्या संबंधित विधाने आहेत. तर पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. बरोबर आहे. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो, तर तेच बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे जातात. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट पॉईंट. ते माता वैष्णोदेवीच्या मार्गावर नाही येतो, त्यामुळे ते चुकीचं ठरेल. फक्त ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक जो 2 आहे तो बरोबर आहे. ए आणि बी ही विधाने बरोबर ठरतात. त्यानंतर आपण 51 प्रश्न बघूयात. 51 प्रश्न काय सांगत आहे तर भारतीय संविधानातील, आता जे काय पॉलिटीचे प्रश्न आहेत ते इथं सुरू झालेली आहेत. भारतीय संविधानातील कलम 243G बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 243G म्हणजे जी काय आपली पंचायत राज आहेत त्या संबंधित कलम आहेत बघा ही. तर जी म्हणजे कोणतं? जी म्हणजे जबाबदाऱ्या आपण असं लक्षात ठेवलं होतं. तर बी म्हणजे जे काय पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या हे योग्य ठरेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 51चा मिळेल पर्याय क्रमांक 2. नंतर सभासदत्वाची अपात्रता कशामध्ये सांगितली? 243 मध्ये सांगितलं होतं फेल्युअर. नंतर जे काही रचना आहे तर कंपोजिशनमध्ये सांगितलं होतं सी मध्ये.
नंतर कालावधी कथा मध्ये सांगितला कालावधी 243 ई, त्यानुसार 51चा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 52. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा तर ए पासून ते पूर्ण जे काही कलम आहे 243 मधली ती सर्व महत्त्वाची कलम आहेत, सर्वचे सर्व तुम्ही इथं पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. जसं के कलम आहे 243 के, जे काय आपला ग्रामपंचायतीची निवडणुका असतील तर हे सर्वच कलम तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. नंतर 52वा प्रश्न बघूयात. 52वा प्रश्न काय सांगत आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय देखील अस्तित्वात आले. बरोबर आहे. जशी महाराष्ट्राची स्थापना झाली तसंच काय जे काही एक्झिक्युटिव्ह बॉडीज असतील त्या देखील स्थापन झाल्या होत्या. नंतर महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. बरोबर आहे. आणि बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते, हे ऑगस्ट 2025 मध्ये होते, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे ए बी सी हे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. तर 52चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. आता जर सध्या बघितलं आपण तर बिरेंद्र सराफ हे नसून तिथं कोणते आहेत, म्हणजे जवळपास डिसेंबर 2025ला आपले मिलिंद साठे यांची तिथं नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे मिलिंद साठे सध्या कोण आहेत, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत मिलिंद साठे. तर 52चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 53वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. बघूयात एक कर्तव्य. वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. बरोबर आहे. सर्वांचे कर्तव्य आहे ते. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. बरोबर आहे. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे चुकीचं आहे. हे काय आहे तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, जी काही आपली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते आहे. हे राज्याचं काम आहे गरिबांना समान न्याय देणे. नंतर 4 जर बघितलं, देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे हे देखील बरोबर आहे. फक्त विधान जे 3 जर दिलं आहे तर ते चुकीचं दिलं आहे त्यांनी, कारण विधान 3 जे आहे तर हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे त्या संबंधित आहे, ते काय मूलभूत कर्तव्य नाही. त्यामुळं कोणतं कर्तव्य नाही असं विचारलं तर पर्याय क्रमांक 3 योग्य ठरेल. तर 53चा आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 54वा बघूयात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिलेले आहे. तर ते सर्वांनाच माहिती आहे, वसंतराव नाईक 11 वर्षापेक्षा जास्त काळ ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे राहिलेले आहे. तर 54चा आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 55वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे. तर भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये आणि कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा, प्राथमिक स्तरावर मातृभाषा शिक्षणाची सुविधा आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश हे तर नसणारच आहे. तर याचे योग्य उत्तर जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 जो काय भाषेशी संबंधित कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया आहे तर ती कलम 349 मध्ये सांगितलेली आहे. आता ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये कायदेविषयक विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा तर ही आहे 348 मध्ये. त्यामुळं 55चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. आता हिंदी भाषेचं कलम आयोगानं ऑलरेडी विचारलेलं आहे बघा, विकासासाठी प्रयत्न करणे. तर ह्याचं कलम मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किती कलम आहे राज्यघटनेचं. ह्याच्या जवळपासच आहे ते, जे काय 349 आहे यानंतरचंच कलम आहे ते. तर 55चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 56वा प्रश्न बघूयात. जे काय भारतीय संविधानातील बाब आहे आणि ती कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे. तर हे एक महत्त्वाचा आयोगाचा आवडता मुद्दा आहे. राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे, मूलभूत हक्क. तर मूलभूत हक्क कोणाकडून घेतले आपण तर USA कडून घेतलेले आहेत मूलभूत हक्क. तर बी साठी 5 बघा कुठे आहे, बी साठी 5 2 ठिकाणी मिळेल आपल्याला, 2 मध्ये आणि 4 मध्ये. नंतर जे काय संघराज्य संबंधामध्ये समवर्ती सूचीकडून तर ऑस्ट्रेलियाकडून घेतली मध्यम मार्ग. तर सी साठी 1 बघा, सी साठी 1 कुठं दिलेला आहे त्यांनी तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळत आहे. ए साठी 3 म्हणजेच कोणतं तर जी काही राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे आहेत तर ती आयर्लंडकडून घेतली. भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार दिले आहेत तर ते UK कडून. तर अशा पद्धतीनं 56चा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर मिळेल. नंतर 57वा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे. हे नागरिकत्व संबंधित कलमे आहेत बघा, थोडीशी कन्फ्युजन करणारी आहेत ती. तर कलम 8 जर बघितलं आपण स्पेशली
तर त्यामध्ये जे काही भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे अधिकार आहेत तर ते 8मध्ये सांगितलेले आहेत. तर याच्या मागचे पुढचे कलम देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. आयोगानं आता 8 विचारले, त्यानंतर 7 किंवा 9 विचारलं जाऊ शकतं, तर ते देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. तर कलम 8 काय सांगत आहे, तर भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्व. तर 57चा आहे पर्याय क्रमांक 2. नंतर 58वा प्रश्न बघूयात. उपराष्ट्रपती च्या पात्रतेबाबत अयोग्य कथन ओळखा. अयोग्य विचारलंय, तो भारताचा नागरिक असावा योग्य आहे. 45 वर्ष पूर्ण असावे, तर हे बिलकुल चुकीचं आहे. हे लोकपालसाठी 45 आहे, पण उपराष्ट्रपतीसाठी किती, तर इथं 35 वर्षाची मर्यादा आहे. नंतर बी चुकीचं ठरेल. त्यानंतर लोकसभेचा सदस्य म्हणून, तर लोकसभेचा सदस्य नाही, तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास तो म्हणजे काय, तो अर्हता प्राप्त असला पाहिजे. त्यामुळे सी देखील चुकीचं ठरेल. अयोग्य कथन कोणते आहेत मग, बी आणि सी. पर्याय क्रमांक 1. तर 58चा ओळ मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 59वा प्रश्न बघूयात. पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. तर याच्यामध्ये रॅमसे म्यूर जे आहे, तर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत, हे विधान बरोबर आहे. नंतर HRG ग्रीव्ज यांनी काय म्हणलं, सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत, हे देखील बरोबर आहे. मुनरोनी काय म्हणलंय, पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत, तर हे चुकीचं आहे. हे विल्यम हार्कोट यांचं विधान आहे बघा, मुनरोचं नाही आहे. विल्यम हार्कोट जे आहे त्यांचं विधान आहे ते, पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहेत, तर हे चुकीचं ठरेल. त्यामुळे 59चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 60वा प्रश्न बघूयात. 1950मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण होते, बरोबर आहे. ABCD जे आहे त्या पद्धतीचं याचं वर्गीकरण केलेलं होतं 49मध्ये. तर भाग ए जर बघितला, तर याच्यामध्ये भाग एमध्ये काय होतं, राज्यपालांचे प्रांत होते बघा तिथं. गव्हर्नर्स प्रोव्हिन्स जे आहे, तर हे बीमध्ये दिले त्यांनी चुकून, तर हे चुकीचं आहे. मग कायदेमंडळ असलेली संस्थाने होती का, तर बिल चुकीचं आहे. जिथे राज्यपालांची प्रांत होती तर ती होती एमध्ये, तर ए चुकीचं ठरेल. भाग बीमध्ये काय सांगितलं होतं, तर ते संस्थानांचे गट होते तिथं संस्थानांचे, ते चुकीचं ठरेल. आणि भाग सीमध्ये ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनर म्हणजे चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्स आहेत, तर ते सीमध्ये होते, ते बरोबर आहे. आणि भाग डीमध्ये कोणते येते, ते अंदमान आणि निकोबार बेटे. त्यामुळे सी आणि डी बरोबर आहेत, फक्त ए आणि बी चुकीची ठरतात. एमध्ये कोणती होती, तर राज्यपालांचे प्रांत, आणि बीमध्ये कोणती होती, तर ते संस्थानांचे गट. तर ए आणि बी चुकीचे ठरतात, फक्त सी आणि डी बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 योग्य ठरेल. 60चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य. नंतर 61वा प्रश्न बघूयात. राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. चुकीची विधाने विचारलीत. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील, ते कलम 158 नुसार नसून 156 नुसार आहे बघा, ते 156 नुसार. 158 मध्ये काय, त्यांच्या 8 म्हणजे अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत. पदाच्या बाबत अटी आणि शर्ती 58 मध्ये आहेत, पण त्या पदावर राहण्यासाठी पदावधी किती 156 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ए विधान चुकीचं ठरेल. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील, बरोबर आहे. द कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल, हे देखील बरोबर आहे. कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे BCD हे विधान बरोबर आहे. BCD बघूयात, पण आपल्याला काय त्याने चुकीचं विचारलं, BCD सोडून पाहिजे म्हणजे फक्त ए. तर 61चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 62वा प्रश्न बघूयात. आता हे तेच पुन्हा जे काही पंचायत राज आहेत त्या संबंधित कलमे दिलेली आहेत. ग्रामसभा कितीमध्ये आहे, तर 243A सुरुवातीचं कलम आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे ग्रामसभा. तर ए साठी 3 बघा कुठे आहे, ए साठी 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1च मिळेल. 62चा पर्याय क्रमांक 1 योग्य होत. राखीव जागा आणि आरक्षण तरतुदी कोणत्यामध्ये येतात, 243D. पंचायतीच्या निवडणुकीचा पार कचरा करून टाकला त्यांनी, तर कचरामध्ये कोणता 243K. आणि अपात्र संबंध कोणते, तर फेल्युअर. तर अशा पद्धतीने 62चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. आता 63वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण,
कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्यापासून वंचित केले जाणार नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे कोणते, तर पर्सनल राईट कोणते आहेत, 21मध्ये आहेत ते 20सोबत काही संबंध नाही. तर ए इलिमिनेट करा, ए इलिमिनेट. फक्त पर्याय क्रमांक 2 शिल्लक राहतो आपल्याकडे, बी आणि सी. तर बी आणि सीमध्ये बघितलं तर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही. बरोबर आहे, 20मध्ये दिलं आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. बरोबर आहे. आणि राज्य 6 ते 14 वर्षे वयाच्या बालकांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. तर हे शिक्षणाबाबत कलम आहे 21A. ह्याच्यामध्ये देखील नाही येते. तर फक्त 63चा काय मिळेल आपल्याला मग, पर्याय क्रमांक 2 बी आणि सी. तर 64वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणतेही कलम 168मध्ये समाविष्ट नाही. 64 बघूयात. तर प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बरोबर आहे. जिथे राज्याच्या कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. बरोबर आहे. त्यानंतर जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500पेक्षा जास्त आणि 60पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील, म्हणजे 60 ते 500. तर ही मर्यादा दिलेली आहे डीमधील. तर ती डीमधील मर्यादा कशामध्ये, 170मध्ये कलमामध्ये दिलेली आहे. त्यामुळे 168मध्ये नसलेलं तरतूद कोणती आहे, तर डीची तरतूद आहे. तर ती 170ची तरतूद आहे ती. त्यामुळे 64चा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 65वा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत. मूलभूत कर्तव्य जर बघितलं आपण तर ते आहेत आपल्या कलम 51A आणि भाग 4A मध्ये. तर पर्याय क्रमांक 65चा काय मिळेल, 1 मिळेल योग्य उत्तर. कलम 51A भाग 4A. तर अशा पद्धतीने इथं पॉलिटीचे प्रश्न झाले. नंतर आता आपण सायन्सचे प्रश्न घेऊयात. 66वा प्रश्न जर बघितला तर काय सांगत आहे याच्यामध्ये की खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. आता काही विधाने दिलेली आहेत तिथं. क्षकिरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. नंतर क्षकिरणांची तरंगलांबी खूप कमी असते. क्षकिरणांच्यावर ऋण भार असतो, याच्यावर कोणताही भार नसतो. क्षकिरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. आता त्याच्यात कसं चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे काय होतं, चुंबकाला एक पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा निगेटिव्ह असतो. जर याच्यावर कोणताही भार नसेल तर तो काय रिफ्लेक्ट व्हायचा काही विषयच राहत नाही त्याचा, मग त्यामुळे विचलित होतात, हे देखील चुकीचं ठरेल. तर त्यानुसार बघितलं आपण तर 66चा काय मिळणार आहे आपल्याला, तर बघूयात. सी आणि डी तर कन्फर्म चुकीचे आहेत. सी चुकीचा म्हणजे कुठं मिळेल, सी चुकीचा, सी चुकीचा आणि सी चुकीचा. आणि पहिले 2 विधानं बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर मिळेल. तर 66चा आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे क्षकिरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, बरोबर आहे. आणि क्षकिरणांची तरंगलांबी म्हणजे जी काय वेव्हलेंथ आहे तर ही काय असते, शॉर्ट असते. आणि क्षकिरणांच्या वर ऋण भार असतो तर हे चुकीचं आहे, ते कोणताही चार्ज त्यांच्यावर नसतो, त्यामुळे त्यांचं काही विचलित व्हायचा काही प्रश्नच राहत नाही. त्यामुळे सी आणि डी चुकीचे आहेत, फक्त ए आणि बी हे बरोबर आहेत. तर 66चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. तर याच्यामध्ये तुम्ही एक ते वेव्हलेंथचा एक हे आहे बघा, ते डायग्राम आहे, तर ती एक थोडीशी तुम्ही त्याच्यामध्ये रेडिओ वेव्ज, एक्सरेज, हे सगळे अल्ट्राव्हायलेट रेज, त्या सर्वांची वेव्हलेंथ, त्यांची नंतर कशी वेव्हलेंथ वाढते, कोणाची कमी कोणाची जास्त, हे एक थोडंसं बघून ठेवा. नंतर 67वा प्रश्न बघूयात. जोड्या जुळवा. अल्फा कण, बीटा कण, किरणोत्साराचे एकक, नंतर गॅमा किरण. आणि इकडे काय दिलेले आहे, त्यांचे जोड्या दिलेल्या आहेत. क्युरी, इलेक्ट्रॉन, हेलियम अणू आणि उच्च ऊर्जेचे फोटॉन. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 67चा आपल्याला साठी मिळेल. अल्फा कण काय आहेत, तर हे हेलियम अणूसारखे आहेत. ते अल्फा कण म्हणजे काय असतात, हेलियम अणूसारखे असतात. हा पी आहे बघा, आयोगाने याच्या अगोदर देखील विचारलेला आहे. त्यानंतर बीटा कण जे आहेत, तर बीटा कण काय असतात, तर हे इलेक्ट्रॉनसारखे असतात. बीटा कण काय असतात, इलेक्ट्रॉनसारखे असतात. म्हणजे बी साठी 2 मिळेल. त्यानंतर किरणोत्साराचे एकक कोणतं आहे, तर ते क्युरी आहे. क्युरीचं ते क्युरी आहे एकक त्याचं.
आणि जरी तुम्हाला यातलं माहीत नसेल कोणतं, तर एकक कोणतं यातलं, एकक इलेक्ट्रॉन हे एकक नाही आहे, त्यामुळे सी असू शकत नाही, 2 असू शकत नाही, हे असू शकत नाही, हे असू शकत नाही. एकक एकच आहे. सी म्हणजे किरणोत्साराचे एकक विचारले तर क्युरी हे एकक, एवढंच एकक ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे सीसाठी एक बघा कुठे दिलं आहे, सीसाठी एक असणार एकच ऑप्शन आहे आपल्याकडं, त्यानुसार देखील तुम्ही हे घेऊन जाऊ शकत होता. इथं काय फक्त कॉमन सेन्सची गरज आहे. तुम्हाला नॉलेजपेक्षा तुम्ही तुमचं किती प्रेझेंट राहता एक्झाम हॉलमध्ये, तर त्याच्यावर तुमचा रिझल्ट, त्याच्यावर तुमचा स्कोअर डिपेंड करतो. आणि गॅमा किरण जर बघितलं तर उच्च ऊर्जेचे फोटॉन आहेत ते, तर त्यानुसार 67 मिळेल पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर. तर सेम पॅटर्नचे आपण मागं पण एक प्रश्न बघितला बघा, तर त्याच पद्धतीने हा देखील आपण सोडू शकत होतो. तर 67 पर्याय क्रमांक 4. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय असते, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू हीट युनिट मास ऑफ सबस्टन्स. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय असते, तर आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्यासाठी जी काही हीट लागते त्याला, तर त्याला काय म्हणतात, लॅटेंट हीट. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जर बघितला आपण, तर पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा असते. इंग्लिशमध्ये जर बघितलं, द अमाऊंट ऑफ रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ द सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ॲट इट्स मेल्टिंग पॉईंट विदाउट राईज ऑफ टेम्परेचर. म्हणजे एका भांड्यामध्ये आज पाणी ठेवलं, तर याच्यामध्ये काय होणार, ते एका लिमिटपर्यंत त्याची हीट वाढणार आहे. 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत समजा त्याची हीट वाढणार आहे. तर त्यानंतर ती हीट वाढणार आहे का, तर हीट वाढणार, त्या पलीकडे काय होणार आहे, ते हीट वाढण्याऐवजी त्याचं काय, तर ते लिक्विड फॉर्ममध्ये जो आहे वॉटर, तर तो काय होणार आहे, तो इव्हॅपोरेट होणार आहे. तर त्याला काय म्हणतात, लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन. तर त्याच पद्धतीने फ्युजन कसं आहे, तर ते जे काय वाफ आहे, त्याला आपण एका विशिष्ट टेम्परेचरपर्यंत त्याला कमी केलं, तर ते काय होणार, त्याचं फ्युजन होणार आहे. मग ती वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. तर त्याला काय म्हणतात मग, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे सॉलिड टू लिक्विड करायचं असेल, तर त्याला काय म्हणतात मग, ते लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि हे 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढवतं, ही काय येतात, स्पेसिफिक हीट आहे बघा, विशिष्ट उष्मा म्हणतात त्याला, स्पेसिफिक हीट. तर 68 आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 69वा प्रश्न बघूयात. पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत, त्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम. हा देखील आयोगाचा जुना PYQ आहे बघा, आयोगाने याच्या अगोदर देखील खूप वेळा विचारलेला आहे तो. तर याच्यामध्ये काय असतो, सर्वात खाली कोणता असतो, तर ट्रोपोस्फिअर असतो सगळ्यात खाली. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. म्हणजेच कोणता, तपांबर, स्थितांबर, मध्यंबर आणि उष्णांबर. 69चा काय मिळणार आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते आहेत. तर ॲल्युमिनियमचा हा देखील PYQ बघा, ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते आहे, तर ते बॉक्साईट हे प्रमुख खनिज आहे. कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकाचे अणुवस्तुमान संख्या किती आहे. अणुवस्तुमान विचारले त्याने, ॲटॉमिक नंबर विचारले का, अणुअंक विचारले का, नाही. त्यामुळे 6 तर नसणारच आहे. 13 तर खूप कमी प्रमाणात आहे. तुमचं कन्फ्युजन 12 आणि 14 मध्ये होऊ शकतं. पण मुबलक प्रमाणात जर बघितलं आपण आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये देखील हा आपण घेतलेला आहे, कार्बन 12. तर 71चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4. नंतर पुढील प्रश्न बघूयात. डेंटॉलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो. हा थोडासा तुम्ही पाठ केला असेल तर उत्तमच आहे, नाही तर थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आहे. तर डेंटॉलियम हा मोलुस्का गटामध्ये मोडतो, मॉलुस्का. तर 72चा मिळेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारखे प्रक्षेपणावर रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपकांना डॅश डॅश म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात, तर ते आहेत बार्बेल्स म्हणतात त्यांना. तर 73चा मिळेल पर्याय क्रमांक 2. इथं माहीत नसतं तर आपण हे थोडंसं सेल्फ एक्सप्लेनेटरी वाटतं, तर हे आपण घेऊन गेलो असतो, पण ह्याचं उत्तर आयोगाने देताना बार्बेल्स हे योग्य उत्तर दिलेलं आहे. तर त्यांना जे काही ते मेशासारखे जे रुचिका असतात, कलिका असतात समोर, त्याला काय म्हणतात, बार्बेल्स म्हणतात. तर 73चा आहे पर्याय क्रमांक 2. नंतर 74वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये बघूयात. व्हिच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल बिलॉंग्स टू द ग्रुप ॲग्नाथा, द मोस्ट प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स. तर ॲग्नाथाच्या गटाशी संबंधित कोणता प्राणी आहे जो व्हर्टिब्रेट आहे, प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट आहे. तर तो आहे आपला पेट्रोमॉझॉन लेम्प्रे. थोडेसे किचकट आहेत मित्रांनो हे थोडेसे प्रश्न सायन्सचे, काही जिथं लॉजिक लागू शकतात, काही आपलं कॉमन सेन्स किंवा आपल्याला टेक्निक जिथं कामाला येतात ते सर्व वापरून बघायचे आपल्याला तिथं.
तर 74चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी ओळखा. शैवाल, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म हा देखील PYQ आहे. आयोगाचा याच्या अगोदर देखील हा प्रश्न विचारून झालेला आहे. तर शैवाळचं काय आपण बघितलं तर शैवाळमध्ये येईल क्लायमॅडोमोनास. नंतर ब्रायोफायटाचं उदाहरण जर बघितलं फ्युनॅरिया. नंतर टेरिडोफायटाचं बघितलं लायकोपोडियम आणि जिम्नोस्पर्मचं काय सायकस. म्हणजेच ए साठी 4, बी साठी आहे 3. म्हणजेच आपण बघितलं तर 75चं मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर. नंतर 76वा प्रश्न बघूयात. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानांचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होतं आहे? पानाचा गडद हिरवा रंग आणि त्याची काय झाडाची वाढ खुंटते. तर हे कशामुळे होतात? तर नेक्रोटिक स्पॉट्स, त्याला नेक्रोटिक स्पॉट्स ही कमतरतेचं लक्षण आहे. तर 76चा आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 77वा बघूयात. वनस्पतींना कॅल्शियमच्या अपचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? म्हणजे वनस्पतीला जे कॅल्शियम पचवण्यासाठी तर त्यांना बोरॉनची आवश्यकता असते कॅल्शियम पचवण्यासाठी. नंतर 78वा प्रश्न बघूयात. या डॅश या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास मदत होते हा देखील आयोगाचा जुना PYQ आहे खूप. के जीवनसत्वामुळे काय होते? रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास मदत होते. आता जे साधे असे सायन्समधले क्वेश्चन आहेत ते चुकले नाही पाहिजे तुमचे. ते त्याच्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष ठेवा. हे वरचे जर प्रश्न आहेत हे शक्यतो कोणाच्याही बरोबर येणार नाहीत ते, किंवा ज्याचे बरोबर येतील ते तुक्केवाले असणार आहेत. पण हे जे शुअर शॉट आहेत हे सगळ्यांचेच बरोबर येणार आहेत. अशा 78व्या प्रश्नासारखे असे प्रश्न तुमचे चुकले नाही पाहिजेत. तर 78चा के जीवनसत्वामुळे काय होतं? रक्त साकळण्यास मदत होते. ABO रक्तगटाचा शोध कोणी लावला? हा देखील PYQ आहे बघा. कार्ल लँडस्टेनर यांनी शोध लावला होता ABO रक्तगटाचा. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. जागतिक मधुमेह दिन डॅश दिवशी साजरा केला जातो? तर 80वा प्रश्न बघितला तर 14 नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. त्यानंतर पुढे आता बघा मॅथ्स आणि रिजनिंगचे काही प्रश्न आहेत. याच्यामध्ये डायरेक्टली उत्तर सांगेल तुम्हाला. एवढे काही अवघड प्रश्न नाही आहेत, ते सर्व सुटण्यासारखेच आहेत. तर खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे? तर याचं योग्य उत्तर ठरणार आहे ते पर्याय क्रमांक 1 15/34. नंतर 6 सलग समसंख्यांची ABCDEF बेरीज 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? तर यांचा का तुम्ही सरासरी जरी काढला तर त्याची मधली संख्या मिळून जाईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर त्यापुढील 3 सलग समसंख्या घ्यायच्यात तर त्याची बेरीज काढून घेतली तर तुम्हाला याचं योग्य उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 3 102 हे उत्तर मिळेल. नंतर एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. म्हणजे सरळ गणित आहे. 3/5 भरण्यासाठी त्याला 8 तास लागतात. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? म्हणजे त्याला 2/5 भरायला किती वेळ लागेल? x वेळ लागेल. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला त्याचं योग्य उत्तर मिळून जाईल 5 तास 20 मिनिटे. नंतर 84वा प्रश्न बघूयात. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले. तेच आपलं 100 इंटू आता 5% वाढले म्हणजे 105/100 गुणिले 10% माप कमी झाले. 10% म्हणजे किती? 90/100 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल पर्याय क्रमांक 2 5.5% याचं काय उत्तर मिळून जाईल. नंतर 85वा प्रश्न आहे बघा. एक दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे. तर खांबाची उंची किती असेल? तर याचे योग्य उत्तर मिळेल तुम्हाला 4 मीटर. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असेल? पुन्हा तोच फॉर्म्युला 100 जेवढा नफा वाढत गेला तेवढं त्याचे वाढवायचे. स्वतःसाठी 10% नफा इंटू काय होणार मग 110/100. घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% इंटू 120/100. त्याच पद्धतीने 130/100. हे सॉल्व केलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल त्याचं पर्याय क्रमांक 3 71.6%. नंतर एका देशातील 87वा प्रश्न बघूयात. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशाची संख्या यांचे गुणोत्तर 52
52:13 आहे, त्या 52:13 आहे, तर त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर यांचे पर्सेंटेज काढायचं आहे फक्त. त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला 60%. 87चा मिळेल पर्याय क्रमांक 3. 88वा प्रश्न बघितला, वर्ष 2024 मोबाईल वापरणाऱ्याची टक्केवारी 43% वरून 65% झाली, तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? तर ते पुन्हा तोच बेसिक फॉर्म्युला आपला. तर 88चा मिळेल पर्याय क्रमांक 3, 51.16%नी वाढ होते. तर 89चं बघूयात, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके असेल, तर तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके असेल. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, तर तेच काम 9 पुरुष व 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागेल? तर काळकाम वेग त्यामधील ह्यानुसार तुम्हाला पर्याय क्रमांक 1 16 दिवस लागतील, हे उत्तर योग्य मिळेल. नंतर 90वा प्रश्न बघूयात, 10 पुस्तकाची सरासरी किंमत 16 रुपये आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकाची सरासरी, तर काय आपल्याला त्याची पूर्ण किंमत काढून घ्यायची आहे सरासरीची. सरासरी किंमत किती आहे? 16 आहे. 10 पुस्तकाची 16 गुणिले 10 160 होईल. 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकाची सरासरी किंमत 9.5 येते. मग 8 गुणिले 9.5 ते केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. त्यातून 10 पुस्तकाची किंमत मायनस 8 पुस्तकाची केली तर ते 2 पुस्तकाची किंमत मिळून जाईल. आणि त्याच्यावर काय केलं, त्या 2 पुस्तकाची किंमत मिळाली तर त्याची एका पुस्तकाची किंमत भागिले 2 पुस्तकाची किंमत भागिले 2 केलं तर एका पुस्तकाची किंमत मिळेल. आणि एका पुस्तकाच्या किमतीच्या एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकाची प्रत्येक किंमत किती आहे ते मिळून जाईल. तर 90चा मिळेल पर्याय क्रमांक 1 तुम्हाला ₹35 आणि 49. नंतर 91 बघितला, 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक आहे? हा देखील आयोगाचा रिपीटेड प्रश्न आहे, त्यावेळी फक्त अंक दुसरा होता. तर 91चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 21 मुलाच्या रांगेमध्ये, आता तुम्ही हे पॅटर्न जर बघितला क्वेश्चनचा, तर हा दरवर्षी हाच पॅटर्न आहे बघा. इथं फक्त संख्या बदललेल्या आहेत पण पॅटर्न आयोगाचा तोच आहे. 21 मुलांच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडून 4थ्या जागेवर हलवले तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते, तर तिच्या हलवण्याआधीची रांगेत उजव्या बाजूने कितवी जागा होती? तर तेच पुन्हा रांगेतील स्थान हिची 14वी जागा येते. नंतर खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल? तर त्याचा पर्याय क्रमांक 196 आहे. तर पर्याय क्रमांक 3 93चा. नंतर 94वा प्रश्न बघितला आपण, तर सान्वी विवेकापेक्षा उंच आहे, तर याची काय उंचीनुसार करायचं आहे? त्यांच्यातील सर्वात उंच कोण आहे? तर 94चं बघितलं तर सर्वात उंच नीलाक्ष येणार आहे. नंतर एक्सची किंमत शोधायला सांगितली तिनं. आपल्याला माहिती आहे तिन्ही बाजूंची किंमत किती असणार आहे? तर 180 असणार आहे. त्यानुसार जर केलं आपण तर आपल्याला त्याची एक्सची किंमत शोधायला सोपं जाईल. तर त्यानुसार एक्सची किंमत मिळेल आपल्याला 2. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, ज्यात एक संख्या चुकीची आहे. तिची चुकीची संख्या कोणती आहे? तर त्यामध्ये चुकीची संख्या आहे पर्याय क्रमांक 3 मधली, म्हणजे 96चा मिळेल पर्याय क्रमांक 3. 297 ही चुकीची संख्या आहे. नंतर 97वा प्रश्न बघूयात. खालील आकृत्याचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. तर 97चा मिळेल पर्याय क्रमांक 4. नंतर 98वा प्रश्न बघूयात. खालील आकृतीतील त्रिकोणाची संख्या, हा देखील आयोगाचा रिपीटेड प्रश्न आहे. 98चा पर्याय क्रमांक 4. 21 त्रिकोण आहेत. नंतर 99 बघूयात. 2 संख्याचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती? सोपं आहे. तर 99चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 2. आणि कपलला असं लिहितात तर डाऊटला काय लिहिणार? तर 100चा मिळेल पर्याय क्रमांक 4. इथं फक्त आपण याचे उत्तर सांगितलेत मॅथ्स रिजनिंगचे, बाकी सर्व 80 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे. आणि मॅथ्स रिजनिंगचे देखील सोपेच प्रश्न आहेत, तुम्ही सराव करा. आणि ह्याच पॅटर्नचे तुम्ही 20 गणितं तुमचे काढूनच ठेवा मॅथ्स रिजनिंगचे, की ह्याच पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या कंबाईनला देखील विचारले जाणारे प्रश्न आहेत. इथं फक्त काय आकडे बदलतात, बाकी पॅटर्न सगळ्यांचे क्वेश्चनचा तोच आहे. तुम्ही मागच्या 4 ते 5 वर्षापर्यंतचे प्रश्न जर बघितले, तुम्हाला पॅटर्न तोच रिपीटेड विचारताना दिसून येत आहे आयोग. त्यामुळे तयारी करताना देखील याच पॅटर्नची तयारी करा. तर अशा पद्धतीने आपण इथे 100 प्रश्न बघितलेले आहेत. तर थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.